गाव दर्शन लाईव्ह सामाजिक सांस्कृतिक बांधिलकीचे यथार्थ दर्शन। वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्यांवर पथकाची धडक कारवाई। एक हायवा 2 ट्रॅक्टर जप्त। सिल्लोड तहसीलदार यांच्याकडून धडक कारवाई। अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर सिल्लोड तहसीलदार यांची धडक कारवाई करत मंगळवार रोजी वेगवेगळ्या ठिकाणाहून अवैध वाळूची वाहतूक करताना एक हायवा व 2 ट्रॅक्टर जप्त करून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केल्याची माहिती महसूल विभागाच्या वतीने देण्यात आली आहे। तहसीलदार सतीश सोनी छत्रपती संभाजीनगरहून सिल्लोडकडे येत असताना चिंचखेडा जवळ एक हायवा विना क्रमांकाचा अवैध वाळू वाहतूक करताना मिळून आला। सदरील हायवा जप्त करून दंडात्मक कारवाई करण्यात आली। मंगळवार रोजी सायंकाळी पथकातील सहाय्यक महसूल अधिकारी रवींद्र राजपूत, महसूल सेवक गजानन पिंगाळकर, कलीम शेख, चालक बालाजी गायकवाड हे गस्त घालत असताना सिसारखेडा येथे विनापरवाना अवैध वाळूचे वाहतूक करताना विना क्रमांकाचा ट्रॅक्टर मिळून आला। तर रात्रीच्या वेळेस पथकातील प्रशांत देवगय्या, विजय वानखेडे, बाळू काथार, वाल्मिक सुरडकर गस्तीवर असताना भराडी कासोद रस्त्यावर गौण खनिज वाहतूक करताना एक ट्रॅक्टर पथकाला मिळून आले। सदरील वाहने तहसील कार्यालयात लावण्यात आले असून सदरील वाहनांवर दंडात्मक कारवाई प्रस्थापित केल्याची माहिती महसूल प्रशासनाच्या वतीने देण्यात आली असून सदरची कार्यवाही तहसीलदार सतीश सोनी यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली आहे। गावदर्शन लाईव्ह प्रतिनिधी गणेश शेळके, छत्रपती संभाजीनगर।